श्री ज्ञानदेव तुकाराम विचारसागर चतुर्थ तरंग पान नंबर 105 188 पॅरेग्राफचं आपलं चिंतन चालू आहे। अज्ञान का आश्रय और विषय चेतन है। अज्ञानाचा आश्रय सुद्धा चेतनच आहे आणि अज्ञानाचा विषय सुद्धा चेतनच आहे। इथं आश्रय शब्द कशासाठी आलेला आहे आणि चेतन शब्द कशासाठी आलेला आहे हे आपल्याला थोडंसं पाहावं लागतं। यामध्ये विषय जो घट है सो तमोगुण का कार्य है, याते स्वरूप से जड़ है और ताके विषय अज्ञान और ताका आवरण है। आता इथं विषय घट आहे आणि विषय असेल घट असेल हे कशाचं कार्य आहे तर हे तमोगुणाचं कार्य आहे। एकूण गुण 3 सांगितले जातात। 3 गुणाचा विचार आपल्या समोर मांडला जातो। सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। या 3 गुणाला ताब्यामध्ये ठेवणं, त्यात सत्वगुणाची वाढ करणं, तमोगुण रजोगुणाला दाबणं, या प्रयत्नात जो आहे त्याला साधक म्हणतात। साधक हा 3 गुणावर अंकुश ठेवतो, पण अंकुश ठेवत असताना तमोगुण आणि रजोगुणाला त्याला दाबावं लागतं, त्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं आणि सत्वगुणाची वाढ करत निघावं लागतं। यामध्ये रामायणाचा तात्विक विचार केला तर दशरथाला 3 पत्नी सांगितल्या। कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता। कौसल्या माता म्हणजे सत्वगुण, सुमित्रा माता म्हणजे रजोगुण आणि कैकेयी माता म्हणजे तमोगुण। या 3 गुणाला ताब्यात ठेवणारा जो तो दशरथ। हा दशरथ 3 पत्न्यांना म्हणजे 3 गुणाला ताब्यात ठेवतो। नवे कौसल्या मातेवर जास्त प्रेम करतो आणि म्हणून सत्वगुणाच्या माध्यमातून रामाचा जन्म आहे। पण दशरथ आणि सत्वगुणाची वाढ दशरथाला सुद्धा करावी लागली, त्यावेळेला राम आहे। आपल्यामध्ये सुद्धा आत्मा राम प्रगट व्हायचा असेल तर सत्वगुण वाढावा लागतो। आत्माराम म्हणजेच आत्मराम हे प्रगट व्हायचं आहे। देहादेही एक सर्वा घटे राम। सर्व घटामध्ये राम आहे। सर्व घटामध्ये काय आहे? राम आहे। मग हा सर्व घटात असलेला राम दशरथ नंदन राम आहे का या रामाचं आणखीन एक वेगळं लक्षण आहे? आतमध्ये आहे त्याला राम म्हणतो आपण, आत्माराम म्हणतो, राम म्हणतो। हा दशरथ नंदन आहे का असाही विचार आपल्यासमोर निर्माण होतो। दुसरी एक शंका माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती, ती म्हणजे प्रभू रामचंद्र अवताराला येण्या अगोदर वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं। वाल्मिक ऋषींनी रामायण कधी लिहिलं? प्रभू रामचंद्र जन्माला येण्या अगोदर लिहिलं। त्या वाल्मिक ऋषींचा पूर्वाश्रम काय? वाल्याकोळे। वाल्याकोळेला नारदांनी दिलेलं नाम काय आहे? राम आहे। राम जन्माला येण्या अगोदर असलेलं नाम राम हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? आणि नेमका या राम शब्दाचा अर्थ काय? वाल्मिक ऋषी तरले, केवळ तरले नाहीत तर साधू झाले। 9व्या अध्यायात श्लोक आहे, अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्यम। हा श्लोक 9व्या अध्यायामध्ये आहे। साधुरेवच, साधू पदाला तो प्राप्त होतो। याचं उदाहरण म्हणजे
वाल्मिकी. वाल्मिक ऋषी हे वाल्याचे वाल्मिकी झाले. वाल्याचे वाल्मिकी झाले. आपण काही वाल्या नाही. त्यामुळं आपण काही नामस्मरण करायची गरज नाही. वाल्याचं नाही तर नामस्मरण कशाला करायचं, भजन कशाला करायचं. मग पहिल्यांदा आपण काय व्हायचं आहे, वाल्मिकी व्हायचं आहे का वाल्या व्हायचं आहे? आत्ता आपण वाल्मिकी व्हायचं आहे का वाल्या व्हायचं आहे? म्हणजे पहिल्यांदा वाल्या व्हायचं मग वाल्मिकी व्हायचं आहे असं आहे का? तर नाही. आपल्याला आहे तिथून वाल्मिकी बनायचं आहे. वाल्मिक ऋषी आणि मुनी यातला फरक असा सांगितला जातो, जे मनन करतात ते मुनी, आणि मुनी जे विचार किंवा जो सिद्धांत मनन करतात तो सिद्धांत पाहतात ते ऋषी. ऋषी म्हणजे कोण? सिद्धांत जे पाहतात ते ऋषी, आणि तो सिद्धांत जे आचरणातून दाखवतात ते संत. संत, महंत, सिद्ध, ऋषी यामध्ये संत कोण? वेदाचा शास्त्राचा सिद्धांत आचरणातून मांडतात. आचरण करतात इथपर्यंत मर्यादित संत नाहीत. आचरण करतात यात नवल नाही, कारण सिद्धांताला वाटतं संतांच्या कर्मामध्ये आपण समाविष्ट होऊन प्रगट व्हावं. असं आचरण संतांचं आहे. ते आचरण करतात एवढ्या मर्यादित शब्दात नाही, आचरणाने सिद्धांत मांडतात ते संत. सिद्धांत जे सतत पाहतात ते ऋषी, आणि सिद्धांताचं जे सतत मनन करतात ते मुनी. सिद्धांताचा विचार करतात ते साधक, आणि सिद्धांताकडं कसलंच येत नाहीत ते जीव. जीव कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं, मुनी कोणाला म्हणावं, ऋषी कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं. सिद्धांत रूप जे आहे ते ब्रह्म. सिद्धांत रूप जे आहे ते ब्रह्म. आपल्याला हा क्रम विस्तारानं मांडला की एक कीर्तन झालं. अभंग बसवायचा आणि याला विस्तार करायचा. कीर्तन म्हणजे आणखीन काय? का सगळं तयार करून देऊन मग आपण करणं याला कीर्तन म्हणायचं? हे सगळे मुद्दे विस्तारानं घ्यायचे याला कीर्तन म्हणायचं. सिद्धांत शब्दावर हा विचार आला नाही. एखाद्या अभंगात दृष्टांत आहे. दृष्टांत हा सिद्धांतासाठी असतो. या भूमिकेत हे सगळं चिंतन त्या अभंगात बसतं. अभंग पण सांगतो, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. या पहिल्या चरणात काय आहे? दृष्टांत आहे. अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाठी. दृष्टांत आहे. दृष्टांत हा सिद्धांतासाठी असतो. मग सिद्धांतावरून हा सगळा क्रम. सिद्धांताकडं कधीच येत नाही तो जीव. सिद्धांताचा विचार करतो, श्रवण करतो तो साधक. सिद्धांताचं सतत मनन करतो ते मुनी. सिद्धांत जे सतत पाहतात ते ऋषी. सिद्धांत आचरणातून मांडतात ते संत. आणि सिद्धांत रूप जे असतं ते ब्रह्म. चला ठीक आहे, आपण याचा बऱ्या प्रमाणात विचार केला, परंतु आपण हा विचार करत होतो ते गुणातून. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण विषय जो घट है सो तमोगुण का कार्य है याते स्वरूप से जड है. हे काय आहे? स्वरूपानं जड आहे. म्हणजे जी जी वस्तू जड असते ती ती वस्तू तमोगुणाचं
कार्य असते. मग वस्तू जड असते का माणसं पण जड असतात? मग जी माणसं जड असतात ते काय आहेत? तमोगुणी आहेत. मग त्यांनी काय करावं? आणखीन तमोगुण वाढवावा का तमोगुण कमी करावा? तमोगुण कमी करावा. मग तमोगुण कमी करण्यासाठी रजोगुण हा त्याला सिनियर आहे. तमोगुणाला सिनियर कोण? रजोगुण. सिनियर शब्दाचा अर्थ काय? सी, नियर. सी म्हणजे पाहणे, नियर म्हणजे जवळ. सिनियर कोणाला म्हणायचं? चला ठीक आहे. पण तमोगुणाचा सिनियर कोण आहे? रजोगुण आहे. मग तमोगुणानं रजोगुणाला वाढवायचं आहे तमोगुण जाण्यासाठी, का तमोगुण जाण्यासाठी सत्वगुण वाढवायचं आहे? सत्वगुण वाढवायचं आहे. कारण तमोगुणाचा सिनियर जरी रजोगुण असला तरी तो त्याचा सहकारी आहे. तो त्याला घालवत नाही, राहण्यासाठी मदत करतो. म्हणून तमोगुण रजोगुणाला एकत्रित पद्धतीनं ठेवून चालत नाही. सत्वगुणाचीच वाढ महत्त्वाची आहे. ताके विषय अज्ञानावर ताका आवरण आहे. त्या ठिकाणी अज्ञानसुद्धा आहे आणि आवरणसुद्धा आहे. यह शंका होवे है. आता हे तुमचं चिंतन ऐकलं आणि शंका आली. अज्ञान और ताका आवरण विचार दृष्टि से चेतन विषय है. अज्ञान आणि त्याचं कार्य आवरण. अज्ञान आणि आवरण विचार दृष्टी से, विचारानं पाहिलं तर चेतनाच्या ठिकाणी. आम्ही विवेकानं याच्याकडं पाहिलं तर अज्ञान चेतनाला विषय करतं का चेतन अज्ञानाला विषय करतं? विवेक दृष्टीनं जर पाहिलं तर घट विषय नहीं, अज्ञान चेतन के आश्रित है और चेतन को विषय करे है. यह वेदांत का सिद्धांत आहे. वेदांताचा सिद्धांत त्यानं सांगितला आकडा 1 आणि 2 मध्ये. आता याला कंस करावं. अज्ञान चेतन के आश्रित है और चेतन को विषय करे है. अज्ञान कसं आहे? आश्रयानं सुद्धा राहतं आणि विषय सुद्धा करतं. आता आपल्याला आपण हे ऐकायला लागलोय. काय ऐकतोय? विचारसागर आपण ऐकतोय का अज्ञानाचा आश्रय आणि विषय ऐकतोय? विचारसागर पण ऐकतोय आणि आश्रय आणि विषय पण ऐकतोय. आता लक्ष द्या. आश्रय कशाला म्हणतात आणि विषय कशाला म्हणतात हे व्याख्या डोक्यात असल्याशिवाय हा पॅरेग्राफ कळत नाही. नाहीतर हे आमचं झालंय पण डोक्यात नाही. आता का? आपल्याला त्यावेळेला काय झालं होतं? आपलं लक्ष आश्रय आणि विषयाकडं नव्हतं. या दृष्टीनं जर आपण चिंतन केलं तर 7 अवस्था के प्रसंग में जो अज्ञान का 7 अवस्था. आता या 7 अवस्था कोणाच्या? चिदाभासाच्या. पाठीमागं आपण पाहिले चिदाभासाच्या 7 अवस्था. पहिली 1 काय आहे? अज्ञान. 2 आवरण. 3 विक्षेप. 4 परोक्ष ज्ञान. 5 अपरोक्ष ज्ञान. 6 शोकनाश. 7 आनंदावाप्ती. 7 अवस्था कोणाच्या आहेत? चिदाभासाच्या आहेत. आणि या चिदाभासाच्या अवस्था 7 अवस्था के प्रसंग में जो अज्ञान का आश्रय अंतःकरण सहित आभास कह्या. अंतःकरण सहित आभास सो अज्ञान का अभिमानी है. तो आभास काय है? अज्ञानाचा अभिमानी है. मैं अज्ञानी हूँ ऐसा अभिमान अंतःकरण सहित आभास को होवे है. प्रत्येकजण काय सांगतं? मी अज्ञानी आहे.
पण हे कधी सांगतं? काम करायचं झालं की सांगतं. मला त्याची माहिती नाही हो, नाहीतर मी नक्की ते केलं असतं. मला त्याची जर माहिती असती काम करताना आणि पद घेताना, माहिती घेऊ आम्ही, द्या पद दिल्याशिवाय काम करत असतं का कोणी? पद देताना अज्ञान प्रगट करत नाही कोणी, पद मागताना अज्ञान प्रगट करत नाही, पण काम करताना मात्र अज्ञान प्रगट केलं जातं. आता अमुक अमक्या ठिकाणी एक वस्तू आहे आणि तिला आणायची आहे, ती जागाच माहीत नाही हो, कधी त्या रोडलाच गेलो नाही, कुठंही नेमकं ते अज्ञान. मैं अज्ञानी हूँ, इथं मैं अज्ञानी हूँ ऐसा अभिमान अंतःकरण सहित आभास को होवे. आता इथं फक्त आभासाला म्हटलं नाही ना, अंतःकरणाला म्हटलं नाही. अंतःकरण सहित आभास, इस कारण ते अज्ञान का आश्रय कहिए है. आता वर जे चिंतन आहे त्या चिंतनामध्ये अज्ञानाचा आश्रय सांगितलं. मैं अज्ञानी हूँ, मी ज्या ठिकाणी अज्ञान आहे, कोणाच्या ठिकाणी? मी म्हणजे चेतन. चेतन हा अज्ञानाला आश्रय आहे. चेतन नसेल तर अज्ञानच नाही. याला मी नेहमी उदाहरण देतो. विहीर आहे, विहिरीमध्ये पाणी आहे, त्या पाण्याचा वापर नाही. त्या पाण्याचा वापर नसल्यामुळे पाण्याच्या आधारानं तिथं काय आलं? शेवाळ आलं. विहीर कोरडी असेल तर शेवाळ येतं का? कोरड्या विहिरीचा वापर आहे का? नाही. कोरड्या विहिरीचा बी वापर नाही आणि पाणी आहे, पाण्याचा पण वापर नाही. वापर दोन्ही ठिकाणी नाही, पण शेवाळ दोन्ही ठिकाणी आहे असं नाही. पाणी असेल तर शेवाळ, शेवाळाचा आश्रय कोण आहे? पाणी. झाकतं कोणाला? कोणत्या? या विहिरीतलं शेवाळ त्या विहिरीतल्या पाण्याला झाकतं नाही. ज्याच्या आधारानं जन्मलं त्यालाच झाकतं. असंच मुलं करतात. मुलं काय करतात? ज्या आई वडिलांच्या आधारानं वाढलो त्या आई वडिलाला झाकतात. शेवाळ काय करतं? ज्या पाण्याच्या आधाराने जन्मलं, ज्या पाण्याच्या आधाराने शेवाळ वाढलं त्यालाच विषय करतं. याला आश्रय विषय म्हणतात. याच्यासाठी सुंदर उदाहरण म्हणजे शेवाळ. ज्याच्या आश्रयानं जन्मतं त्याच्या आश्रयानं वाढतं आणि त्यालाच झाकतं. त्यालाच झाकतं. अज्ञान कोणाच्या आश्रयानं? चेतनाच्या. झाकतं कोणाला? चेतनाला. आश्रय विषय एक, आश्रय आणि विषय. त्यामुळं आपण सुद्धा काय करावं? आई वडिलांच्या माध्यमातून जन्मावं, वाढावं आणि त्यांनाच झाकावं. आपण पण काय करावं? आपण पण अज्ञानासारखंच काम करायचं आहे. आपण ज्ञानासारखं काम करायचं नाही. चला, मुख्य आश्रय चेतन आहे. मुख्य शब्दावर टिप्पणी आहे 191. जैसे धन का मुख्य आश्रय कोश. धन का मुख्य आश्रय काय है? कोश है. पेटी आदि धन का भांडार, धनाचं भांडार. और मैं धनी हूँ ऐसा धन का अभिमानी रूप आश्रय पुरुष है. आता ते धन कुठं ठेवलंय? पेटीत ठेवलंय. पण त्या धनाचा अभिमान पेटीला आहे का माणसाला आहे? मैं धनी हूँ. अभिमान कोणाला आहे? माणसाला आहे. पण धन कुठे आहे? पेटीत आहे. पेटी धन ठेवून घेते पण अभिमान घेत नाही. असं माणसानं ज्ञान ठेवून घ्यावं पण अभिमान बाळगू नये.
याच्या उलट आहे, ज्ञान घेतच नाही पण मी ज्ञानी आहे म्हणून अभिमानात वावरतो आपण. उलट आहे आपलं. आपण या कोशामध्ये असताना कसं राहिलं पाहिजे? अज्ञान का मुख्य आश्रय चेतन है. अज्ञानाचा मुख्य आश्रय कोण आहे? चेतन आहे. आश्रय अभिमानी रूप आश्रय साभास अंतःकरण है. साभास म्हणजे आभास सहित अंतःकरण, याला जीव म्हणतात. हा जीव याचा अभिमानी आहे. कोणाचा अभिमानी? अज्ञानाचा. मैं अज्ञानी हो. काही काही जणाला मी अज्ञानी आहे यात अभिमान वाटतो. अज्ञानी असणं हीच अधोगती आहे. अज्ञानी असणं काय आहे? अधोगती आहे का ऊर्ध्वगती आहे? अधोगती. पण मी अज्ञानी हे अभिमानानं सांगणं जास्तच अधोगती. पण काही काही जण मी अज्ञानी हे प्रगट करतात. आता आम्ही कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, कथाकार आहे म्हटल्यानंतर आमच्याकडून बोलणं, प्रश्न, शंका कशा असाव्या? आम्ही आमचं अज्ञान प्रगट करतो ते ठासून करतो. मी 2-2 तास बोलतो. काय बोलतो? मी अज्ञानी हेच बोलतो. आपण बघितलं परवा कीर्तनकारांच्या बैठकीमध्ये आम्ही कीर्तनकारांना प्रश्न विचारायला माईक दिला आणि कीर्तनकार मंडळी प्रश्न विचारायला लागले. सामान्य माणूस तारतम्यानं प्रश्न विचारतो, पण आम्ही मंडळी स्वतःला इतके मोठे समजायला लागलोय. कुठंतरी जमिनीवर येण्याची गरज आहे, कुठंतरी स्वतःला स्वतःकडं पाहण्याची गरज आहे असं त्या बैठकीत मला वाटत होतं. उगीचच या सगळ्याला एकत्रित केलं अशी जाणीव व्हायला लागली. कारण इतर सगळं जग आमच्याकडं बघताना कीर्तनकार आहेत, सात्विक आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, ही मंडळी विचारी आहेत समाजातली, समाजाला विचार देणारी मंडळी असं वाटतं. पण वास्तवात बघितलं तर विचाराचा आणि यांचा जीवनात कुठंच संबंध येत नाही असे प्रश्न. चला जाऊ द्या, उगं जास्त वाढायला नको. आपण चिंतन करतोय साभास अंतःकरण. आभास सहित अंतःकरण नाही. आता त्यांनी काय सांगितलंय? आभास सहित अंतःकरण नाही. काय ते? आभास सहित अंतःकरण अज्ञान का कार्य आहे. हे अज्ञानामुळेच आहे. अंतःकरण कुठून आलं? अज्ञानामुळे. तुम्ही म्हणाले हे नवीन काय शिकवायला लागलात आत्ता तुम्ही? हा, परवा कालच बघितलं आपण पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून अंतःकरण. अंतःकरण कुठे आहे? पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून आहे. काल सांगितलात पंचमहाभूत, आज सांगायला लागलात अज्ञान. मूळ विचार केला तर अज्ञानापासूनच आहे. जो जाका कार्य होवे सोता का आश्रय बने नाही. जे यांनी हा नियम सांगितला. आता याला काय करावं? अंडरलाईन करा, इंटू ब्रॅकेट करा, किंवा तुम्हाला जसं त्याला व्यवस्थित विशेष आहे, नियम आहे. काय? जो जाका कार्य होवे है सो ताका आश्रय बने नाही. जे ज्याचं कार्य असतं ते कार्य त्याचा आश्रय बनत नाही. साभास अंतःकरण म्हणजे जीव हा आश्रय कसा बनेल अज्ञानाचं, असा प्रश्न आहे. याते चेतन ही अज्ञान का अधिष्ठान रूप आश्रय है. जीव आभास हा अज्ञानाचा आश्रय नाही. कुटस्थ हा अज्ञानाचा आश्रय आहे. असं चिंतन आहे. तुम्ही म्हणाले एवढं का किचकट केलं? लेखकालाही माहिती आहे, ऐकणारा साधक स्वतःला आणि म्हणून हे मांडावं लागतं. चेतन को अज्ञान विषय करे हे. बघा आत्ता जो पॅरेग्राफ बघितला त्यात आश्रय सांगितला, आणि आता जे सांगणार आहे ते काय आहे? विषय आहे. आश्रय आणि विषय.
चेतन को अज्ञान विषय करे. चेतनाला अज्ञान काय करतं? विषय करतं. स्वरूप का जो आवरण करना सोयी अज्ञान का विषय करना है. स्वरूपाला आवृत्त करणं, स्वरूपाला झाकणं, याला काय म्हणायचं? आवरण करणं, झाकणं, विषय करणं. सो अज्ञानकृत आवरण जड वस्तू विषय बने नहीं. जड वस्तू ज्या ठिकाणी नाही का है ते जड वस्तू स्वरूप से ही आवृत्त है. जड वस्तूला आवरण करावं लागत नाही, ती स्वरूपानं आवृत्त आहे. तसं जड माणसाला काय, चला ठीक आहे, उगीच वाटेल पुन्हा तुमच्यासाठी सांगायला लागलो, कारण तुम्ही जड नाही. विचारसागर ऐकताय म्हणजे जड कसं मानायचं? ताके विषय अज्ञानकृत आवरण का कछु उपयोग नाही. जडाच्या ठिकाणी याचा उपयोग नाही. इस रीति से अज्ञान का आश्रय और विषय चैतन्य है. आता जैसे ग्रह के मध्य जो अंधकार है सो ग्रह के मध्य को आवरण करे, आते घट के विषय अज्ञान और ताका आवरण बने नहीं. आता घराचं जे मध्य आहे तिथं अंधार आहे, त्याला पुन्हा वेगळं आवरण करावं लागतं का? तिथं आपोआप मध्यामध्ये आवरण आहे. तसं घटाला अज्ञान आणि आवरण, घट जड आहे. घट काय आहे? जड आहे. जड वस्तू अगोदरच आवृत्त आहे, त्याला वेगळं आवृत्त करायची गरज नाही, असा विचार इथं मांडत असताना या 188चं एकच चिंतन आहे की आश्रय आणि विषय यामध्ये अज्ञानाचा आश्रय चेतन आहे आणि अज्ञान चेतनाला विषय करतो. सा ची चे ने फरक पडला की वाक्य बदलतं. मध्ये एकानं बोलत बोलत सांगितलं अफजल खानाने कोतळा काढला. अफजल खानाचा कोतळा बोलत बोलत गेलेला शब्द आहे, परंतु चा ची चे न ने हे जे दर्शक सर्वनाम आहे किंवा विशेषण आहेत, व्याकरणातले हे जे काही भाग आहेत हे बारकाईनं वक्त्याला बघावे लागत असतात. आणि त्या दृष्टीनं इथं आश्रय आणि विषय आलेला आहे, तो आपण चेतनाच्या दृष्टीनं पाहावा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम